हिंदवी स्वराज्य का निर्माण झालं गेलं? 17व्या शतकात येथील शूरवीरांनी बादशाची चाकरी करायची आणि मिळेल ते वतन सुभेदारी घ्यायची आणि आपल्या बादशासाठी लढायचं एवढंच माहीत होतं. आपलं भलं मग लोकाचं कसं का होईना अशा उक्तीप्रमाणे येथील शूरवीर वागत होते. मग शिवाजी महाराजांनी हा अट्टहास का केला गेला? शिवाजी महाराजांनाच हे स्वप्न का पाहिलं गेलं? आणि शिवाजी महाराजांनीच हे हिंदवी स्वराज्य का निर्माण केलं गेलं? शिवाजी महाराजांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले यांना काय वतन सुभेदारी मिळाली नव्हती का? हो, मिळाली होती. मग एवढं सगळं मिळालं असून सुद्धा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा अट्टहास का केला गेला? आणि हे स्वराज्य का निर्माण केलं गेलं आणि का निर्माण झालं? या सर्व प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. 17व्या शतकात परकीय आक्रमणकारांनी इतर रयतेचं नुसतंच हाल केलं नव्हतं, तर ते लोकांच्या जीवनात दुःखाचा महापूर आणला होता. परकीय आक्रमणकारांनी येथील हिंदू मंदिरं लुटले गेले. एवढेच नव्हे तर तिथील आया बहिणीच्या दिवसाडोळ्या आबरू लुटायला चालू झाल्या. शेतकऱ्याची परिस्थिती त्याहून काही वेगळीच नव्हती. यांचं सैन्य म्हणजेच मनाला येईल तसं वागत होतं आणि त्यामुळे उत्तर भारतातील सर्व लग्नसुद्धा रात्री गुपचूप व्हायची आणि आजही होतात. पण महाराष्ट्रातील लग्न दिवसा होतात. याचं उत्तर म्हणजेच हिंदवी स्वराज्य होय, हिंदवी स्वराज्य होय. आपण राणी पद्मावतीचा मूवी बघितला असेल, त्यामुळेच राजपुतांनी येथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या बादशाबरोबर आपल्या मुलीची रोजीवाटीचा व्यवहार करायला सुरुवात केली गेली. हे उघड्या डोळ्याने सर्व रयत येथील शूरवीर पाहत होते. पण असं असलं तरी शहाजीराजे आणि जिजामाता साहेबांच्या डोळ्यात मात्र ही सलसलत होती आणि शहाजीराजांनी त्यासाठी अनेकदा प्रयत्न केलं. परंतु खुद्द शहाजीराजाने निजामशाही आदिलशाहीकडून चाकरी केली असल्यामुळे अनेक सरदार त्यांना येऊन मिळून हे स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं शहाजीराजांचे, त्यासाठी धसत नव्हते. हे शिवाजीराजांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले होतं. म्हणूनच वयाच्या 15व्या वर्षी त्याने आपल्या वडिलांचं म्हणजेच येथील दीनदुबळ्या रयतेचं स्वप्न पाहिलं आणि रायरीच्या देवळात महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला आणि इथूनच स्वराज्याचा रस्ता बनला गेला. नितीन भानगुडे पाटील म्हणतात, आपले ध्येय ठरले की मार्ग मिळतोच. नितीन भानगुडे पाटील म्हणतात, आपले ध्येय ठरले की मार्ग मिळतोच. या उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी तानाजी, कधी येसाजी, कधी हंबीरराव मिळाले हे समजलं सुद्धा नाही. आणि येथील जिजामातेने अन्यायाची जी फुकीर मारली गेली, जिजामातेने अन्यायावर जी फुकीर मारली गेली आणि त्याला सह्याद्रीच्या पहाडाने साथ दिली गेली. म्हणूनच स्वराज्य निर्माण झालं. म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्य हे केवळ तलवारीच्या धारेवर मिळवता येत नाही. त्यासाठी धगधगत्या विचाराची आग पेटत ठेवण्याचे काम शिवाजी महाराज आणि जिजामातेने केलं. त्यामुळेच मुसळधार पाऊस असेल, डोंगर असतील, झाडे झुडपे असतील, ऊन असेल, वारा असेल, याची तमा न बळगता येथील वीर लढले गेले. त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. शत्रूकडे किती तोफा आहेत, किती बंदूक आहेत, किती सैन्य आहेत किंवा किती हत्ती आहेत, याचा विचार येथील मावळ्याच्या मनात आलाच नाही. मरण आणि मावळे हे एकच या विचाराने शत्रूच्या लाखोच्या फौजेत शिरून मी म्हणणाऱ्या सरदाराची, औरंगजेबाची पळताबुई या मावळ्यांनी केली गेली. स्वराज्याच्या सैन्याला कधीच आपल्या घराची काळजीच नव्हती, कारण शिवाजी महाराज सर्वप्रथम त्यांना संरक्षण द्यायचे. शिवाजी महाराज सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यायचं. एवढेच नव्हे तर युद्धात एखादा सैनिक मेला, जायबंदी झाला तरी त्याच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी हिंदवी स्वराज्याची होती. खुद शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर युद्धात मरले गेले तर त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीचा विवाह आपल्या मुलाशी करून दिला. इथे राजा आणि मावळ्यामध्ये काय भेदभाव नव्हताच. म्हणूनच
जगाच्या इतिहासातील एकमेव साम्राज्य होतं तिथे मावळे आणि राजा एकत्रच शत्रूशी लढले गेले. त्यांच्यात भेदभाव नव्हताच, म्हणून याच्या 18 पगड जातीचं एक संध असलेलं एक विचाराचं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं गेलं. आणि येथील रयत ही कमी नव्हती, येथील रयत ही या स्वराज्याच्या मदतीला कमी नव्हती. आपला राजा न मानता माझा राजा म्हणत होती, आपला राजा न मानता माझा राजा म्हणत होती. म्हणून अनेक युद्धात गनिमिकाच्या रूपानं ते रयतेने मदत केली होती. कित्येक वेळा 4-4, 5-5 वर्ष किल्ल्याला वेढा पडत होता, परंतु अन्नधान्य रसद पोचवण्याचं काम मात्र कधीच बंद पडलं नाही, कधीच बंद पडलं नाही. कित्येकदा मुघलांच्या सैन्याची रसद मावळ्याने तोडली, कित्येकदा मुघलांच्या सैन्याची रसद मावळ्याने तोडली गेली. त्यांची सरदार खुद औरंगजेब काय करू शकला नाही. परंतु हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत असं कधीच झालं नाही. इथे मावळे किंवा सरदार अन्नधान्य किती आहे, रसद मिळेल का हा विचार कधी करतच नव्हतं. त्यांना माहीत होतं रायगडचा राजा सुद्धा आपण उपाशी असेल तर तो सुद्धा उपाशी असेल. म्हणूनच छोटासा रामशेष किल्ला शिवाजी महाराजांनंतर सुद्धा 300 मावळ्यांनी 5 वर्ष 1,00,000 फौजेशी कित्येक तोफाशी असून सुद्धा लढवला गेला. मावळे हे स्वराज्याचे वारकरी होते आणि रायगडचा राजा हा विठ्ठल होता. मग त्यांचं नातं कधी तुटेल का? हिंदवी स्वराज्य का निर्माण झालं तर ही लढाई तलवारीपुरती मुळीच नव्हती, तर अन्याय अत्याचार केलेला एक प्रतिकार होता. एवढेच नव्हे तर प्राणापेक्षा प्यारा असलेल्या धर्मासाठी, आया बहिणीसाठी, रयतेसाठी, कष्टातून घामवलेल्या पिळवलेल्या शेतकऱ्यासाठी रयतेचं आपलं म्हणणारं, माझं असलेलं, सदैव सत्याला न्याय देणारं स्वराज्य व्हावं म्हणूनच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं गेलं.